नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय गणित यामधील पाठ क्रमांक 6 घातांक या पाठामधील सराव संच 27 बघणार आहोत। त्या अगोदर सुरुवातीला घातांक म्हणजे काय, पाया म्हणजे काय आणि घातांक काय असतो हे आपण जाणून घेणार आहोत। बघा आता या ठिकाणी या प्रकारे जर दिलेलं असेल 2 आणि 2च्या डोक्यावरती 3 अशा प्रकारे जर दिलेलं असेल तर या ठिकाणी 2 हा पाया असतो आणि 3 हा त्याचा घातांक असतो। याचे वाचन कसे करायचे तर 2चा घातांक 3 असे याचे आपण वाचन करतो। आता 2चा घातांक 3 म्हणजेच काय तर 2 या संख्येचा 3 वेळेस गुणाकार, कारण 2च्या डोक्यावरती 3 ही संख्या दिलेली आहे म्हणून 2 या संख्येचा 3 वेळेस गुणाकार म्हणजेच 2चा घातांक 3। या ठिकाणी 2 हा पाया असतो आणि 3 हा त्याचा घातांक असतो। अशा प्रकारे या ठिकाणी हे महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणे फार आवश्यक होते। आता आपण सराव संच 27 बघणार आहोत। या ठिकाणी पहिला प्रश्न दिला आहे, सोपे रूप द्या। पहिलं उदाहरण आहे 7चा चौथा घात गुणिले 7चा दुसरा घात। आता या ठिकाणी आपल्याला एक नियम वापरायचा आहे। आता नियम कसा तर या ठिकाणी दोन्ही ज्या संख्या दिलेल्या आहे दोन्ही संख्यांमध्ये त्यांचा पाया सारखा आहे आणि घातांक वेगवेगळे आहे। जर पाया सारखा असेल आणि घातांक वेगवेगळे असेल आणि त्यांचा गुणाकार करायचा असेल तर या प्रकारचा नियम आपल्याला वापरायचा आहे। a चा घातांक m गुणिले a चा घातांक n बरोबर a चा घातांक m अधिक n। हा नियम वापरून आपल्याला ही सर्व उदाहरणे सोडवायची आहेत। बघा आता या ठिकाणी 7चा चौथा घात गुणिले 7चा दुसरा घात दिलेला होता म्हणून 7 हा पाया जसा आहे तसाचा तसा लिहून घेतला आणि घातांकांची करणार आहोत बेरीज म्हणजे 4 अधिक 2 बरोबर 7 आणि त्याचा घातांक किती लिहिणार तर 4 अधिक 2 6 म्हणजे 7 हा पाया आहे आणि 6 हा त्याचा घातांक आहे म्हणजे 7चा घातांक 6। अशा प्रकारे आपण त्याचं वाचन करू शकतो। पुढचे उदाहरण बघणार आहोत -11चा घातांक 5 गुणिले -11चा घातांक 2। या ठिकाणी सुद्धा पाया सारखा आहे, घातांक वेगवेगळे आहे आणि त्यांचा गुणाकार करायचा आहे म्हणून -11 हा पाया लिहून घेतला आणि घातांकांची काय करणार आहोत बेरीज बरोबर -11 त्याचा घातांक मिळणार 7। अशा प्रकारे हे दुसरं उदाहरण आपण सोडवून घेतलं। पुढचं उदाहरण आहे 6/7 त्याचा घातांक 3 गुणिले 6/7 त्याचा घातांक 5। या ठिकाणी सुद्धा दोन्ही ठिकाणी पाया त्यांचा सारखा आहे, घातांक त्यांचे वेगवेगळे आहे आणि त्यांचा करायचा आहे गुणाकार म्हणून वरती जो आपण नियम सांगितला तोच नियम आपण वापरणार आहोत म्हणून 6/7 हा पाया लिहून घेतला आणि घातांकांची करणार आहोत बेरीज म्हणजे 3 अधिक 5 बरोबर 6/7 त्यांचा घातांक मिळणार 8 कारण 3 अधिक 5 यांची बेरीज मिळाली 8। पुढचं उदाहरण आहे -3/2 त्याचा घातांक 5 गुणिले -3/2 त्याचा घातांक 3। या ठिकाणी सुद्धा पाया समान आहे म्हणून घातांकांची आपण बेरीज करणार आहोत। -3/2 त्याचा घातांक 5 अधिक 3 घातांकांची आपण करून घेणार आहोत बेरीज बरोबर -3/2 त्याचा घातांक 8। अशा प्रकारे हे चौथं उदाहरण सोडून घेतलं आहे। पुढचं उदाहरण बघणार आहोत a चा घातांक 16 गुणिले a चा घातांक 7। आता या ठिकाणी सुद्धा बघा पाया समान आहे म्हणून घातांकांची आपण बेरीज करणार आहोत बरोबर a चा घातांक 16 अधिक 7 बरोबर a चा घातांक 16 अधिक 7 यांची बेरीज केली, बेरीज मिळाली 23 म्हणजे a चा घातांक 23 हे आपल्याला उत्तर मिळालं। पुढचं उदाहरण आहे p/5 त्याचा घातांक आहे 3 गुणिले p/5 त्याचा घातांक दिला आहे 7। आता या ठिकाणी पाया समान आहे म्हणून घातांकांची आपण बेरीज करणार आहोत म्हणून p/5 हा पाया लिहून घेतला आणि घातांकांची करणार आहोत बेरीज बरोबर p/5 त्याचा घातांक 10 हे आपल्याला उत्तर मिळालं। अशा प्रकारे आज आपण सराव संच 27 पूर्णपणे सोडवून घेतला आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।